कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर, आपलं सगळ्यांच्यावर काय बोलतोय मी। देवा देवा मला हिम्मत दे आज। नंदू घाबरू नकोस, सगळं होणार, व्यवस्थित होणार। आज आर या पार करून टाकायचं। वर्षा मला नेहमी चिडवायचीस ना, एवढ्याचीच फुलं का आणली, तेवढ्याचीच फुलं का आणली। आज मी 50 फुलं घेऊन आलोय, 50 प्रत्येक दिवसाला एक, म्हणजे 50 दिवस जातील। वर्षा आज मी तुला सांगणारच की माझं तुझ्यावर प्रेम आहे। काय ते एवढी फुलं? हो हो तरी 30 एक असतील ना? 30 एक नाही येतो, 50 आहेत। 50 आहे? हो। काय सांगताय? होय। अरे वा, अहो असं काय करताय त्या? मी कोणासाठी तरी आणलेत होती। कोणासाठी आणले? वर्षासाठी आणले। काय वर्षाताईसाठी आणले? हळू हळू हो, वर्षासाठी आणलंय, कारण की आज मी तिला आहे ना मनातलं सांगणार आहे सगळं माझ्या। काय सांगणार आहे? म्हणजे माझ्या मनातलं तिला सगळं काही सांगून टाकणार आहे बघा। खरं सांगताय? हो खरं खरं सांगतोय। नक्की? नक्की। म्हणजे आज खरंच महत्वाचा दिवस आहे। हो। हे घ्या, ऑल द बेस्ट। थँक्यू। पुढे सरकलं की सांगा। काय? ते मंडपवाल्यांना ऑर्डर द्यायला लागते ना, आणि बँडवाल्यांना पण आधी सांगावं लागतं। बघा तुम्ही सुद्धा वर्षाताई आल्या। अरे बापरे, मागणं देत आहे। अरे बापरे, ते द्यायचं आहे त्यांना देऊन टाका, नाही तर विसराल। नाही वर्षा आली। किती वेळा घाबरवाल? अरे काय काय उशीर झाला, सॉरी। उरतच काय? पण ते चला तर चाललो। ते वर्षात ते मी अरे वा, फुलं एवढी आज स्वस्त होती वाटतं। अगं ते मी अशी द्यायची आणि तू काय? ते काय चाललंय? आज रविवार असून सुद्धा तू माझ्यासाठी घराच्या बाहेर पडलीस ना, म्हणून मी तुझ्यासाठी ही फुलं आणली। काहीतरी तुझं। बरं चल, आता काय प्लॅनिंग आहे, काय ठरवलंय? चल तरी। हा इथपर्यंत पोहोचला। घराखाली येतो काय, फुलं देतो काय, आणि माझी बायको फुलं घेते, माझ्या नावचं मंगळसूत्र घालते, त्याच्याबरोबर गळ्यात गळे घालून फिरते। लाजही नाही वाटत। बस त्यांची मस्ती आजच उतरवते। काय ग, खूप दिवसांनी भेटलीस ना आईला? हो, मला आईची ना खूप आठवण येत होती, पण आई कुठे माहितीच नव्हतं। मग शाळेत पोस्टरवर लहान मुलीचं चित्र काढलेलं ते बघितलं मी, आणि मला वाटलं की हे आईनेच काढलं असणार। मग मी त्या नंबरवर फोन केला आणि आले। काय ग, बाबा नाही आले तुझे? आणि आत का नाही आले? नाही मावशी, आले होते, हेच घेऊन आले होते हिला। काहीतरी महत्वाचं काम आलं असेल म्हणून गेले असतील। मावशी ही इथे थोडा वेळ थांबली तर चालेल? नाही, अजिबात नाही। आत्ताच क्लास संपलाय, अजून आपल्याला भरपूर काम आहेत, गणपती बनवायचे आहेत, आणि हिला कोण सांभाळणार इथे? आणि आनंदी, ही मला अजिबात आवडली नाही। अहो मावशी। हो, ही इथं आली आणि आजीला एक पापा सुद्धा दिला नाही, मग का थांबवू मी हिला? बरोबर आहे तुमचं मावशी। चिंगी, जा आजीला पापा दे, जा। आजी, मी तुला आजी म्हणू, मावशी म्हणू की मावशी आजी म्हणू? काही म्हण,
मावशी आजी म्हण, आजी म्हण, काही म्हटलंस तरी चालेल मला. माझ्या नंदूचं लग्न झालं असतं तर मलाही कोणीतरी आजी म्हटलं असतं, पण आता मला नात मिळाली. किती आजी आजो आहेत ना माझ्याकडे. एक आपली आजी, मग आईचे आबा, रमा आईचे आई बाबा, आणि एक आता तू मावशी आजी. 5 आजी आजोबा आहेत मला. खूपच श्रीमंत आहेस तू. आनंदी, खूपच छान गोड मुलगी आहे ग तुझी, अगदी तुझ्यासारखीच. आई, मी तुझी खरी मुलगी नाहीये तरी पण सगळ्यांना वाटतं की मी तुझी खरी मुलगी आहे आणि मी तुझ्यासारखी दिसते. ए चिंगी बाळा, असं नाही म्हणायचं. तू माझीच मुलगी आहे. अगो, मी सगळ्यांना चॉकलेट वाटलो, पण एक चॉकलेट शिल्लक आहे. चिंगी, तू चॉकलेट खाणार? हे घे चॉकलेट. थँक्यू मावशी आजी, डबल थँक्यू. ते का बरं? माझी आई तुमच्याकडे राहते आणि तुम्ही तिची खूप काळजी घेताय म्हणून. आनंदी, अगं किती छान वळण लावलेस ग लेकीला. गुणाची आहे ग पोर. काय ग, घरी आजी आहे ना तुझी? हो. मग आजीला सांग, घरी गेल्याबरोबर दृष्ट काढ. पण घरी जायला बाबाच कुठे आलाय अजून? मी कशी जाऊ घरी? तू माझ्या बरोबर घरी येतेस का आई? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.